धमकीपत्र अख्ख्या महाराष्ट्राकडून विषय निक्की आणि अरबाजला संभाजीनगरचा रस्ता दाखवण्याबाबत। तू स्वतःला बिग बॉस म्हणतोस, तुझं काय मोठं आहे ते आजपर्यंत मला कळालं नाही। असो, मुद्द्यावर येतो। प्रिय एका डोळ्याच्या बिना शरीराच्या नुसता तोंडात दम असलेल्या बिग बॉस, यावेळेस जास्त शहाणपणा करायचं नाही। सूरजला एलिमिनेट करू शकत नाही, कारण त्याला जर काही केलं, जे काय 5-6 लोक तुझा बिग बॉस बघताय आर्या गेल्यानंतर तेही बघणं बंद करतील, तर सूरजचा सवालच नाही बाहेर जायचा। दुसरी आहे जान्हवी, तू जान्हवीला काढू शकत नाही। जर काढलं तर निक्की आणि अरबाज दोघं मिळून अख्ख्या घराला भाजून खातील। जान्हवी एकटी आहे जी त्यांना सॉस लावून खाऊ शकते, तर तिला काढायचं नाही। तिसऱ्या आहेत वर्षाताई। रितेश भावड्या, तुझा धक्का वेगळीकडेच लागतोय, ते यावेळेस सांभाळा। काय म्हटलं होतं संडेला ते अलका कबूलला, तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत राहू द्या। ते पाहिजे असेल तर वर्षाताईला घरात ठेवायचं, काढायचं नाही। असं मोठ्या माणसाचा अपमान करायचा नाही। तर एका डोळ्याच्या बिना शरीराच्या माणसा, तुला सांगतोय, तुला डोकं तर नाहीये पण डोळा तर आहे ना, तर नीट बघ राहते कोण, निक्की आणि अरबाज। ह्या दोघांपैकी एकच गेला पाहिजे, नाहीतर जसं अर्जुनाने पक्षाचा डोळा फोडला होता, तुझा असलेला आणि राहिलेला एकच डोळा अख्खा महाराष्ट्र फोडल। तर यावेळेस निक्की आणि अरबाज मधूनच एक जण गेला पाहिजे, नाहीतर संपलं। विषय हार्ड।